तांदूळ आणि बटाट्याचा आज आपण अतिशय टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहोत। हेल्दी एवढ्या करता कारण आपण यात भरपूर भाज्या ॲड केलेल्या आहेत, त्यामुळे हा अतिशय हेल्दी होतो, टेस्टी होतो। बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये द्या किंवा सकाळच्या नाश्त्याला बनवा। तर इथे मी 1 कप तांदूळ 3 तास भिजत घातलेत, रात्री भिजत घातले तरीही चालेल। तर आता काय करायचे, हे तांदूळ आपण घालायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये। नंतर आपण यात घालायचे बटाटे। तर इथे मी घेतले 2 बटाटे उकळून घेतले, नंतर गार करून त्याचे साल काढून घेतलेत। आता हे दोन्ही बटाटे आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि 1 वाटी तांदळाकरता मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत। प्रमाण मात्र व्यवस्थित घ्यायचं। तर दोन्ही बटाटे आपण कापून यात मिक्स करायचे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि जितकं बारीक वाटता येईल ना तितकं बारीक वाटायचं। तर इथे बघा मी मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आणि एका भांड्यात काढून घ्यायचं। एकदा चमच्याने थोडंसं आपण फिरवून घेऊया याला। अगदी झटपट होणारा नाश्ता आहे, टेस्टी आहे, हेल्दी आहे। तर इथे मी घेतलेत काही व्हेजिटेबल्स, कांदा आहे, टोमॅटो आहे, पत्ताकोबी आहे आणि शिमला मिरची। आता भाज्या तुमच्या घरात ज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता। यात तुम्ही मेथी, पालक, गाजर किंवा मक्याचे दाणे जे असेल ते तुम्ही वापरू शकता आणि भाज्या जितक्या बारीक कापता येईल ना तितक्या बारीक कापायच्या। आता हे सर्व आपण यात ॲड करायचं। नंतर मी घेतलं आहे हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता। तर मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। कढीपत्ता पण मी अगदी बारीक कापून घेतलेला आहे। हे सर्व त्यात आपण ॲड करायचं। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे। नंतर आपण यात मीठ घालायचं। मीठ गरजेनुसार घाला। नंतर मी त्यात घातलं आहे 3 ते 4 चमचे दही। दही थोडा आंबट घ्यायचं म्हणजे आपला हा जो पदार्थ आहे ना तो मस्त टेस्टी होईल आणि चवीला छान लागेल। तर आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त असं कलरफुल दिसतंय। भरपूर भाज्या आपण वापरलेल्या आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे भाज्यांचा जो फ्लेवर आहे ना तो सर्व तिथे मस्त असा उतरेल। थोडं घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। पाणी घालून परत एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि याला फक्त 5 मिनिटाकरता आपण रेस्ट करायला ठेवायचं, 5 मिनिट फक्त। आणि मी इथे एक शेंगदाण्याची चटणी करून घेतलेली आहे। आता खोबरं घरात नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही, मस्त शेंगदाण्याची सुद्धा छान चटणी होते। त्या चटणीला आपण एक देऊयात तडका आणि हा पदार्थ ना असं शेंगदाण्याची चटणी म्हणा किंवा खोबऱ्याची चटणी म्हणा ते नसेल तर मग टोमॅटो सॉससोबत खाल्लं तरीही मस्त लागतं किंवा असंही खाल्लं तरी मस्त लागतं, कारण त्यात आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत। तर यातलं थोडंसं बॅटर मी काढून ठेवत आहे कारण आपल्याला पूर्ण करायचं नाही आहे आणि बाकीच्या बॅटरमध्ये आपण घालायचं थोडासा बेकिंग सोडा, अगदी थोडासा, अर्धा चमच्यापेक्षाही कमी, थोडासाच घालायचा आणि हे आपण एकदा फिरवून घेऊया 1 मिनिटाकरता, म्हणजे खायचा सोडा जो आपण बेकिंग सोडा घेतलाय तो सगळीकडे व्यवस्थित लागेल। गॅसवर मी ठेवला एक तवा, थोडंसं तेल लावलंय, नॉनस्टिक तवा आहे, कुठलाही घेतला तरी चालेल। चमचा 1.5 चमचा बॅटर घालायचं आणि हलकंसं पसरवायचं, खूप नाही, पातळ करायचं नाही आणि खूप जाड पण करायचं नाही। झाकून ठेवायचं 1 मिनिटाकरता। 1 मिनिटाने झाकण काढायचं, थोडंसं तेल घालायचं, गरज नाही पण वाटलं तर थोडंसं आपण त्यावर तेल घालू शकतो। वरची बाजू मस्त अशी ड्राय होऊ द्यायची। ड्राय झाली की आपण हे पलटून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि एकसारखा रंग आलाय सगळीकडून। आता दुसऱ्या साईडने सुद्धा 1.5 ते 2 मिनिट आपण असंच हे भाजून घेऊया। दोन्ही साईडने अलटपलट करून आपण हे भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं। मस्त अगदी 5 ते 10 मिनिटात आपला हा नाश्ता तयार होतो, झटपट होतो। दुसरं सुद्धा आपण असंच करून घेऊया। चमचा 1.5 चमचा बॅटर घालायचं, पसरून घ्यायचं, झाकण ठेवायचं, थोडा वेळ नंतर झाकण काढायचं, वरची बाजू ड्राय होऊ द्यायची, पलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडने अलटपलट करून आपण हे सुद्धा मस्त असं भाजून घेऊया। आता असा हा नाश्ता बनवून ना तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये द्या, कारण यात भरपूर भाज्या आहेत, असंही मुलं भाज्या खात नाही, तर अशा प्रकारे मुलं भाज्या खातील किंवा सकाळच्या नाश्त्याला बनवला तरीही चालेल। तर आता दुसरा सुद्धा आपला इथे मस्त असा उत्तपम तयार झालेला आहे। आता हा सुद्धा आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण सर्व बनवून घेऊया। चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा, आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि बघत राहा किरण रेसिपी। धन्यवाद।